पल्लवी भुजंग किंग ऑफ किचन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नॉन स्पायसी पॉपलेट फ्राय लहान मुलांसाठी बनवणार आहोत। त्याची रेसिपी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर आपण या व्हिडिओमध्ये नॉन स्पायसी आणि नमकीन असा लहान मुलांसाठी पॉपलेट फ्राय बनवूया। चला। त्यासाठी लागणारं साहित्य मित्रांनो, आपण या ठिकाणी मी 3 पॉपलेट घेतलेले आहेत। हे पॉपलेट मी मार्केटमधून आणल्यानंतर स्वच्छ असे धुतलेले आहेत, धुवून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता अशा चिरा पाडलेल्या आहेत। पूर्ण आतमध्ये अशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत। पॉपलेटला स्वच्छ पॉपलेट धुवून घ्यायचं आहे आणि धुवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी त्याच्या आतमधलं पोटातील सगळे घाण काढून स्वच्छ धुवून त्याचे कले आणि तोंड सगळं साफ करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने मी या ठिकाणी 3 पॉपलेट या ठिकाणी फ्राय करण्यासाठी घेतलेले आहेत। तर आज आपण या व्हिडिओमध्ये नॉन स्पायसी नमकीन असा पॉपलेट फ्राय आपल्या लहान मुलांसाठी आपण बनवणार आहोत। त्याच्यासाठी हे 3 पॉपलेट मी घेतलेले आहेत। त्याच्यासाठी लागणारा मसाला आपण या ठिकाणी तयार करूयात। पाहूयात आपण काय काय मसाल्यासाठी लागत आहे। मित्रांनो, मी या ठिकाणी हळद घेतलेली आहे। त्याच्यानंतर हा धना पावडर आहे, थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। हा मासा समुद्रातला असल्यामुळे खारटपणा थोडा जास्त असतो, म्हणून आपल्याला मीठ हे चवीनुसार कमी प्रमाणात घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी अद्रक आणि लसूणची ही पेस्ट घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी हे फिश मसाला घेतलेला आहे आणि हा गरम मसाला आहे। याच्यानंतर त्याच्यासाठी मला या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे ते हे तुम्ही पाहू शकता मी हे लिंबाचा रस घेतलेला आहे। तर आता आपण या ठिकाणी हे सगळं एकत्र करून आपण ते मिश्रण करणार आहोत आणि मसाला तयार करणार आहोत। आणि मसाला तयार केल्यानंतर मासा फ्राय करण्यासाठी लागणारं पीठ, त्याच्यासाठीचं हे साहित्य आहे ते आहे बारीक रवा घेतलेला आहे थोडासा। त्याच्यानंतर मी या वाटीमध्ये कटोरीमध्ये घेतलेलं आहे तांदळाचं पीठ। तर चला आपण आता या ठिकाणी मासा मॅरिनेट करण्यासाठी लागणारा मसाला तयार करूयात। तर मित्रांनो, हे साहित्य मी पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत आपण। आता आपण हे साहित्य मिक्स करून त्याचा लागणारा मसाला तयार करूयात। तर मित्रांनो, हा चॅनल आहे पल्लवी भुजंग किंग ऑफ किचन। जर तुम्हाला अशा आमच्या रेसिपीज आवडल्या तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। मित्रांनो, जर आपण बाजारातून ताजे असे मासे आणले आणि घरीच मुलांसाठी ते जर फ्राय करून दिले तर ते अतिशय चांगलं आहे मुलांसाठी। मुलांनाही ते खायला आवडेल, कारण त्याला चवही त्याचप्रमाणे चांगली येते। आता हा जो मसाला बनवलेला आहे त्याच्यासाठी मी साहित्य तुम्हाला सांगितलंच आहे। थोडंसं पाणी टाकून मसाला बनवलेला आहे। आता हाच मसाला आपण मासा मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। पॉपलेटला आपल्याला हा मसाला दोन्ही बाजूनी लावायचा आहे। तर आपण हा मसाला दोन्ही बाजूनी पॉपलेटला लावणार आहोत। तर आपण हा मसाला पूर्णपणे माशामध्ये लावून घ्यायचा। ज्या चिरा पाडलेल्या आहेत त्याच्या चिरामध्ये पण आतमध्ये तो मसाला भरायचा आहे। तर दोन्ही बाजूनी हा मसाला अतिशय चांगल्या पद्धतीने लावायचा आहे। आता दोन्ही बाजूनी मसाला लावल्यानंतर मासा पलटी करायचा आणि त्याला पूर्णपणे दोन्ही बाजूनी मसाला पूर्ण लावायचा। आणि हे तुम्ही पाहत आहात मसाला लावताना आपण दोन्ही बाजूनी मसाला लावलेला आहे। मसाल्यामध्ये आपण आता हा नॉन स्पायसी आणि नमकीन असा पॉपलेट फ्राय लहान मुलांसाठी तयार करत आहोत। त्यामुळे तुम्हाला दिसताना थोडंसं पिवळसर दिसत आहे मसाला, कारण त्याच्यामध्ये आपण मिरची पावडर किंवा कुठलाही कलर वापरलेला नाही। आणि अतिशय छान अशी टेस्ट या माशाला पॉपलेटला येते आणि मुलं आवडीने ते पॉपलेट खातात। तुम्ही पाहत आहात आपण आता हे दोन्ही बाजूनी माशांना मसाला लावून घेत आहे। आता हा मसाला लावल्यानंतर आपल्याला हाच मासा मॅरिनेट करण्यासाठी 15 ते 20 मिनटं ठेवायचा आहे। आता आपण हा मासा पूर्ण मसाला लावून 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवूयात। हे पहा, तुम्ही पाहत आहात मी दोन्ही बाजूनी असा स्वच्छ आम्ही मसाला लावून घेतलेला आहे। आणि या ठिकाणी आता आम्ही हा मासा 15 मिनटासाठी मित्रांनो आपण हा मासा मॅरिनेट करण्यासाठी ठेवत आहोत। 15 मिनटानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं मासा मॅरिनेट होतो। त्याचा मसाला पूर्णपणे माशामध्ये मुरतो आणि मसाला माशामध्ये जेवढा चांगला मुरेल त्यामुळे माशाला चांगली चव येते
मित्रांनो, आज आपण हा मासा 15 मिनिटासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेला आहे. चला तर आपण आता मासा बनवण्यासाठी लागणारं पीठ तयार करून घेऊयात. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी या कटोरीमध्ये असलेलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडासा रवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत. जसं तुम्हाला वाटतं की तो नमकीन झाला पाहिजे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर ते मिश्रण एकत्र करायचं आहे, असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपण माशाला लागणाऱ्यासाठी जे पीठ लागतं, आता लेप द्यायचा आहे आपल्याला फ्राय करण्यासाठी, ते आपण 15 मिनटानंतर आपला पॉपलेट असा पूर्णपणे मॅरिनेट झालेला आहे. चांगल्या पद्धतीने मसाले त्याच्यामध्ये मुरलेले आहेत. पीठ लावून घेऊयात. दोन्ही बाजूनी आपण पॉपलेटला तयार केलेलं पीठ हे लावायचं आहे. दोन्ही बाजूनी आपण हे व्यवस्थित पीठ लावलेलं आहे. या ठिकाणी आपण पॉपलेटला पीठ लावून घेतलेलं आहे. जे मिश्रण गेलेलं जे पीठ आहे ते व्यवस्थित आपण दोन्ही बाजूनी लेप दिलेला आहे. तुम्ही पाहत आहात या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हालाही त्या पिठाचा लेप ह्या माशाला द्यायचा आहे. अशा पद्धतीनं पीठ लावल्यानंतर दोन्ही बाजूनी तुम्हाला ते पीठ लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण माशांना पूर्णपणे दोन्ही बाजूंनी पीठ लावून घेतलेलं आहे. हे पहा तुम्ही, रवा आणि पीठ या ठिकाणी या माशांना आपण लावून घेतलेला आहे. आता आपल्याला मासा हा फ्राय करायचा आहे. हा मासा तवा हा गॅसवर ठेवलेला आहे. गॅस फुल केलेला आहे आणि मी आता या ठिकाणी तव्यामध्ये तेल घालत आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तव्यामध्ये पूर्ण तेल घालून घ्यायचं आहे. असं पूर्ण तवा हा तेल घातल्यानंतर पूर्ण तव्यावरती तेल तुम्हाला पसरायचं आहे, कारण मासा ठेवल्यानंतर तो चिटकला नाही पाहिजे. आपण 2 मिनटं पूर्ण तेल गरम होऊन द्यायचं. एकदम गरम झालं पाहिजे तेल जर गरम नाही झालं तर मासा खाली चिटकतो. त्यामुळं पूर्णपणे तेल गरम होऊन द्यायचं. 2 मिनटानंतर असं एकदम तेल गरम होतं. आता हे पहा तुम्ही, 2 मिनटं तेल गरम होऊ द्या. पूर्ण तेल गरम झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मासा हा फ्राय करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात हा मासा आपण आता तव्यामध्ये फ्राय करणार आहोत. तर आता तेल पूर्णपणे गरम झालेलं आहे. आता 1 ते 1.5 मिनटानंतर आपण पाहत आहोत तेल पूर्ण गरम झालेलं आहे. तर मित्रांनो, हे बघा, आपण या ठिकाणी आता हा पॉपलेट फ्राय करायला घेणार आहोत. तर मित्रांनो, हा पॉपलेट आपण आता याच्यामध्ये तव्यामध्ये असा फ्राय करण्यासाठी ठेवलेला आहे. तर तुम्ही पाहत आहात पॉपलेट आपण आता फ्राय करण्यासाठी ठेवलेला आहे आणि एकदम चविष्ट होण्यासाठी 2 मिनटं ह्या कमी गॅसवर आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस थोडासा कमी करायचा. तो चांगल्या पद्धतीनं फ्राय होतो, करपत नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे, कारण मासा फ्राय होण्यासाठी तेलाची खूप आवश्यकता असते. कमी जर तेल झालं तर मासा खाली चिटकतो आणि मग करपट लागतो. त्याच्यात तुम्ही पाहत आहात या ठिकाणी हा नमकीन आणि लेस स्पायसी असा हा पॉपलेट फ्राय आपण लहान मुलांसाठी करत आहोत. घरच्या घरी केलेला हा पॉपलेट फ्राय लहान मुलांना खूप आवडेल अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही अशा पद्धतीने मासा बनवून आपल्या मुलांना खायला देऊ शकता. तर मित्रांनो, हे पहा, 1 मिनिट झालेला आहे आणि 1 मिनटापर्यंत आपल्याला हा मासा फ्राय होऊन द्यायचा आहे. त्याच्यानंतर फ्राय झाला हे कसं समजतं, तर आपण आता हा पाहत आहोत अशा पद्धतीने फ्राय होत आहे आणि 1 ते 1.5 मिनटानंतर तो मासा पलटायचा आहे. तर आता आपण 1.5 मिनटं झाले असतील, आपण मासा पलटून घेऊयात. हे पहा, आपण मासा, कारण हा मासा नमकीन आणि लेस स्पायसी आहे. कुठल्याही पद्धतीचा कलर, कुठल्याही पद्धतीचं रेड चिली किंवा मिरची पावडर आपण वापरलेली नाही. त्यामुळे तो असा तुम्हाला पिवळसर असा फ्राय या ठिकाणी दिसतो. कारण पिवळा होतो, कारण आपण हळद वापरलेली आहे आणि आपण नमकीन लेस स्पायसी असा पॉपलेट फ्राय या ठिकाणी लहान मुलांसाठी करत आहोत. तर तुम्ही पाहू शकता, एका बाजूने असा अतिशय चांगल्या पद्धतीने मासा फ्राय झालेला आहे. हा पॉपलेट फ्राय, हा पॉपलेट तवा फ्राय लहान मुलांसाठी आपण केलेला आहे. आणि तुम्ही पाहत आहात आता हा परत 2 मिनटं मासा फ्राय होऊन द्यायचा दुसऱ्या बाजूने. दोन्ही बाजूने 2-2.5 1 ते 1.5 जसं तुमचा तवा गरम असेल किंवा तवा कशा पद्धतीने. आणि मासा पलटी केल्यानंतर थोडंसं तेल घालायचं, कुरकुरीत होतो. आता तुम्ही पाहतच आहात
मासा फ्राय होत आहे आणि 2 मिनटानंतर आपल्याला चेक करून बघायचं थोडंसं असं, की असं पाहिल्यानंतर आपल्याला अंदाजे कळतं की मासा फ्राय झालेला आहे की नाही. जर तुम्हाला वाटलं फ्राय नाही तर आणखीन 1 मिनटं मासा तव्यावरती ठेवायचा. आता आपण 2 मिनटं तव्यावरती ठेवूयात. हलका गॅस केलेला आहे. हलक्या गॅसवर मासा आपण फ्राय करत आहोत. तर तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने असा मासा आणि हा पॉपलेट फ्राय होत आहे आणि मी माझ्या मुलांना हा पॉपलेट फ्राय खायला देणार आहे. घरीच बनवलेला पॉपलेट फ्राय आज आपण रेसिपी पाहिलेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना रेसिपी पाठवा आणि घरच्या घरीच असा पॉपलेट फ्राय चांगल्या पद्धतीचा बनवलेला पॉपलेट फ्राय आपल्या मुलांना खायला देऊयात. कारण असा एकदम चांगल्या पद्धतीनं हा तवा फ्राय हा 2 मिनटापर्यंत मासा या ठिकाणी तव्यावरती फ्राय करायचा आणि त्याच्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल, आमची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर पॉपलेट तवा फ्राय फॉर चिल्ड्रन्स या रेसिपीसाठी तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.